नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या YouTube चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज नुकताच मुंबई हायकोर्टाचा पेपर झालेला आहे आणि या पेपरचं ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की जे काही आपल्या लेक्चर सिरीज मध्ये झालेलं आहे त्यामध्ये मराठी व्याकरण असू द्या, मॅथ असू द्या, रिझनिंग असू द्या आणि जीएस असू द्या, सर्वच्या सर्व प्रश्न हे आपल्या क्लासरूम मध्ये शिकवलेले प्रश्न पडलेले आहेत। ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची सगळ्यांसाठी गोष्ट आहे। त्यापैकी आपण जीएस चे प्रश्न जर बघितले तर बघा, तिसरा प्रश्न आहे की हे आपल्या क्लासरूम मध्ये इझिली आणि क्वेश्चन सुद्धा खूप इझी आहे। पानिपतचं तिसरं युद्ध यामध्ये अफगाण आणि मराठी सैन्यामध्ये लढलं गेलं। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की पानिपतचे 3 युद्ध झाली, या ठिकाणी तिसरं युद्ध विचारलेलं आहे। बेसिकली आपण जर बघितलं तर 14 जानेवारी, लक्षात ठेवा 14 जानेवारी हे आपल्या क्लासरूम मध्ये झाले। 1761 मध्ये मराठी आणि मुघल यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं आहे। यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला। ओके, मराठ्यांचं नेतृत्व विश्वासराव आणि सदाशिवराव यांनी केलं होतं आणि मुघलांचं नेतृत्व अहमद शाह अब्दालीने केलं होतं। हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। एकदम इझी क्वेश्चन आहे। येणाऱ्या काळात आपल्याला विचारलं जाईल की पानिपतचं पहिली लढाई 1526 मध्ये झाली बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये। पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये झाली अकबर आणि भारताचा राजा हेमू यामध्ये। आणि तिसरी लढाई विचारलेली आहे 14 जानेवारी 1761 साली पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि मुघल यांच्यामध्ये झाली। मराठ्यांचे नेतृत्व विश्वासराव आणि सदाशिवराव यांनी केलं आणि मराठ्यांचे त्यावेळी नानासाहेब पेशवे हे प्रमुख होते। त्यांचा कालखंड 1740 ते 61 च्या दरम्यान। आणि जशी पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला त्याच दशकाने 1761 साली नानासाहेबांचं निधन झालं, हे देखील आपल्याला माहित असायला पाहिजे। अगदी इझी क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे। चला पुढे आपण बघा, हे जीएस चे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हे मॅथचे सगळे क्लासरूम मध्ये शिकवलेले प्रश्न पडलेले आहेत। ओके, बघा याच्यानंतर 9वा प्रश्न जीएस चा आहे। अगदी इझी क्वेश्चन विचारलेला आहे की लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की 1 जानेवारी 1881 साली लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे। केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे। त्यापैकी आपल्याला माहित असायला पाहिजे की केसरीचे पहिले संपादक विचारले तर गोपाळ गणेश आगरकर हे आहेत, हेही लक्षात असलं पाहिजे। आणि 1887 साली गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला आणि 1888 साली त्यांनी स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे लोकमान्य टिळकांनी बघा या ठिकाणी कोणतं केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे देखील प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजला लेक्चर्स मध्ये सगळ्या ठिकाणी विचारलेला आहे, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचे। खूप इझिली क्वेश्चन आहेत सगळे प्रश्न जर बघितले तर। ओके, आता मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत, त्यानंतर मॅथचे प्रश्न आहेत। ओके, हे जे प्रश्न आहेत हे एकदम इझी क्वेश्चन होते। आता बघा, हाही प्रश्न मी आपल्या लेक्चर सिरीज मध्ये पडलेला आहे ऍज इट इज। ओके, विथ प्रूफ आपण सांगू शकतो की मुलांच्या टेस्ट सिरीज सहित। ओके, बघा भूदान चळवळीची सुरुवात, ओके भूदान चळवळीची सुरुवात ही 1951 साली झाली। ओके, आणि कोणी सुरू केली? महात्मा गांधींचे मानसपुत्र आचार्य विनोबा भावे। ओके, यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये रायगड पेन या ठिकाणी झाला 1895 साली, लक्षात ठेवा। यांचं निधन 1982 साली झालं आणि यांनीच 1851 साली भूदान चळवळीची सुरुवात ही रामचंद्र रेड्डी यांनी, ओके लक्षात ठेवा, यांनी 100 एकर जमीन दान केल्यामुळे आंध्र प्रदेश राज्यातून भूदान चळवळीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं। त्या गावाचं नावही विचारलं जाऊ शकतं पोचमपल्ली। ओके, पोचमपल्ली हे आपण सगळं आपल्या लेक्चर सिरीज मध्ये दिलेले आहे। क्वेश्चन खूप इझी आहे की भूदान चळवळीची सुरुवात कोणी केली?
आचार्य विनोबा भावे यांनी केली 1951 साली आंध्र प्रदेशातल्या पोचमपल्ली या गावातून. तेथून का केली तर तेथील असणारे शेतकरी रामचंद्र रेड्डी यांनी 100 एकर जमीन दान केली, म्हणून त्या ठिकाणावरून आचार्य विनोबा भावे यांनी सुरुवात केली असंही म्हटलं जातं. येणाऱ्या काळात विचारलं जाईल की महात्मा गांधींनी 1940 साली वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला आणि पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून कोणाची निवड केली तर आचार्य विनोबा भावे यांचीच निवड केली. दुसरी निवड पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरी निवड सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथी मौलाना अबू कलाम आझाद. त्याच्यानंतर छोडो भारत चळवळ. एकदम इझी क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. सगळे आपण शिकवलेले प्रश्न पडलेले आहेत बघा. हे मॅथ रिजनिंगचे प्रश्न सुद्धा अगदी सोपे प्रश्न विचारलेले आहेत. आपण फक्त बघणार आहोत जीएस चे प्रश्न लेक्चर सिरीज. बघा किती सोपा प्रश्न विचारलाय 4थी 5वीचा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ओके, तर येणाऱ्या काही दिवसात आपला महाराष्ट्र स्थापनेचा दिवस येतोय म्हणजे 1 मे. ओके, या ठिकाणी तर तारीख दिलीच नाही, तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही सगळ्यांना माहित आहे 1 मे 1960 साली झाली. त्याच वेळी गुजरात राज्याची सुद्धा स्थापना झालेली आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतातलं 15वं राज्य कोणतं? तर 15वं राज्य गुजरात आहे. भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी भारत देशामध्ये 1947 साली 14 राज्य, 14 भाषा आणि 14 मंत्री होते. येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न विचारला जाईल भारतातलं 15वं राज्य कोणतं? तर भारतातलं 15वं राज्य आहे आपल्यातूनच निर्माण झालेलं म्हणजे 1 मे 1960 ला गुजरात राज्याची निर्मिती झाली. 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली आणि गुजरातचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळतं. ओके, हा देखील प्रश्न अगदी इझी आणि आपल्या लेक्चर सिरीज मधला आहे. ओके, त्यानंतर बघितलं आपण तर बघा किती सोपा प्रश्न विचारलाय 27वा. हाही प्रश्न बऱ्याच वेळा मी माझ्या लेक्चर मध्ये शिकवलेला आहे. काय विचारलंय बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना या वर्षी झाली. ओके, आता इथे पाहत असताना आपल्याला बेसिक लेवलला सर्वात पहिलं 1861 साली भारत देशात ब्रिटिशांनी उच्च न्यायालय कायदा आणला आणि या कायद्याच्या अंतर्गत भारत देशात सुरुवातीला एकाच दिवशी म्हणजे एकाच वर्षी 1862 ओके मुंबई हायकोर्टाची स्थापना. ओके, मग 1862 साली सर्वात पहिलं कलकत्ता या ठिकाणी कोर्ट स्थापन केलं. 1862 आहे तारीख. ओके, त्यानंतर 1862 ला मुंबई हायकोर्टाची स्थापना झाली. हे डेट आहे 1862 आणि मद्रास याची ही स्थापना 1862 साली झालेली आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात पहिले कायदा आणला 1861 ला आणि 1862 साली भारत देशामध्ये तीन हायकोर्टाची स्थापना झालेली पाहायला मिळते. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झालेली आहे. 61 साली कायदा आला होता आणि मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली तर याला अपोजिट करू शकतो की 1854 साली चार्ल्स वुडचा खलिता आला आणि भारत देशात 1857 साली 3 विद्यापीठाची स्थापना झाली. सर्वात पहिलं विद्यापीठ 1857 ला कलकत्ता या ठिकाणी स्थापन झालं. दुसरं 1857 ला मुंबई या ठिकाणी स्थापन झालं. तिसरं मद्रास या ठिकाणी स्थापन झालं. त्याचा कायदा आहे 54 चा आणि न्यायालयाचा कायदा विचारला तर 1861 चा. खूप इझी क्वेश्चन हा देखील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इझी सुद्धा आहे. बघा हे प्रश्न जर बघितले तर पेपर इतका सोपा आहे की अगदी खूप सोपा. ओके, त्यानंतर बघा हाही प्रश्न किती जेमतेम भारी प्रश्न आहे की लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखलं जातं. ओके, आणि या ठिकाणी गोपाल हरी देशमुख हे पहिल्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला नाव पाहायला मिळतंय. लोकहितवादी नावाचं त्यांनी आता गोपाल हरी देशमुख यांचा जन्म 1823 मध्ये पुणे या ठिकाणी झाला. त्यांचं मूळ आडनाव विचारलं तर शिंदे होतं, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर त्यांनी वकिली केली, न्यायाधीशही बनले. बडोद्यामध्ये त्यांनी सर्व्हिसही केली आणि 1882 साली त्यांनी
लोकहितवादी नावाचं काय केलं, साप्ताहिक सुरू केलं. त्यानंतर नोकरी सोडून दिली आणि तेव्हापासून त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जाऊ लागलं, तर लोकहितवादी या नावाने ओळखू लागलं. आणि तेच प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं, तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखलं जातं. हाही प्रश्न आपल्याच लेक्चर सिरीज मधला पडलेला आहे ऍज इट इज. ओके, त्यानंतर पुढचे प्रश्न आपण बघूया. ओके, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्या लेक्चर सिरीज मध्ये पडलेला नाहीये, हे मात्र निश्चित सत्य आहे. जो प्रश्न आपल्या टीचिंग मधनं झालेला आहे त्याच्यावरतीच मी फोकस करेल. विचारलंय हे पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जातं. ओके, तर आपल्या सर्वांना माहित आहे हा जो प्रश्न आहे तो शिक्षणाच्या रिलेटेड आहे आणि विद्येचं माहेरघर म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर याचं आन्सर आहे पुणे. पुणेला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. ओके, हा प्रश्न फक्त आपल्या लेक्चर सिरीज मध्ये पडला नाही, म्हणजेच त्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि गेलेला सुद्धा आहे. हा थोडा आपला प्रश्न पडलेला नाही आपल्या लेक्चर सिरीज मधला, हे देखील तेवढंच सत्य आहे. ओके, त्यानंतर बघा इंग्लिश ग्रामर सिनोनिम. ओके, आता हा प्रश्न किती सोपा आहे बघा. हा अगदी सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती जागा असतात? ओके, अगदी सोपा प्रश्न आहे. आपण जर सदना वाईज गेलो तर भारत देशात 2 सदन असतात आणि महाराष्ट्रात 2 सदन आहेत. तसंच भारत देशातल्या 6 राज्यात 2 सदन आहेत. बाकीच्या सर्व राज्यात फक्त एकच सदन आहे, म्हणजे विधानसभा. ओके, या ठिकाणी विचारले महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 मेंबर असतात, लक्षात ठेवा 288. आता भारत देशात सर्वात जास्त विधानसभेची सीट संख्या विचारली तर यूपीची आहे. यूपीची सीट संख्या 403 आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राची 288 आहे. 2 नंबरचं जर राज्य विचारलं गेलं तर 2 नंबरला वेस्ट बंगाल आहे 294 आणि 3 नंबरला विचारलं तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची 288 सदस्य संख्या. 4 नंबरला विचारलं तर बिहार आहे. बिहारचे 243. 5 नंबरला तमिळनाडू 239. 6 नंबरला एमपी आहे 228. 7 नंबरला कर्नाटक आहे 228. त्यानंतर 8 नंबरला गुजरात आहे 182. 9 नंबरला ओरिसा आहे 169. त्यानंतर केरळ आहे 114. ही जी संख्या आहे, सर्वात कमी सीट संख्या जर विचारली तर मिझोरामची आहे 38 आणि त्यानंतर आहे गोवा 40 संख्या. ईशान्येकडील सर्व राज्य अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर हे जे आहेत ते 60 संख्या आहे. मिनिमम विधानसभा स्थापन करण्यासाठी म्हणजे राज्य स्थापन झालं, विधानसभेची सीट संख्या विचारली तर मिनिमम 60 असते. परंतु भारत देशात 2 अपवाद राज्य आहे. एक आहे गोवा, त्याची सीट संख्या 40 आहे आणि सर्वात कमी आहे मिझोराम 38 सदस्य संख्या. ही 2 राज्य सोडता बाकी सर्व राज्य क्रायटेरिया कंप्लीट करतात. म्हणजेच विधानसभा स्थापन केली तर मिनिमम सीट संख्या ही किती असायला पाहिजे, 60 असायला पाहिजे. आणि जर विधान परिषद स्थापन करत असेल तर मिनिमम 40 किंवा विधानसभेच्या 1/3 असायला पाहिजे असा नियम आहे. आणि त्याचाही अपवाद फक्त जम्मू काश्मीर होतं, पण ते राज्य कॅन्सल झालं. भारत देशातल्या 6 राज्यामध्ये काय आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे. ती ट्रिक्स आहे, ते आंबा काजू मऊ आहेत. त्यामध्ये जम्मू काश्मीर नाहीये, ते म्हणजे तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश, त्यानंतर बी म्हणजे बिहार, महाराष्ट्र, यूपी. ओके, आणि या राज्यामध्ये काय आहे तर विधान परिषद अस्तित्वात आहे. त्यामध्ये विचारलं गेलं तर विधान परिषदची सर्वात जास्त सीट संख्या पुन्हा एकदा यूपीचा नंबर लागतो. यूपी मध्ये 80 विधान परिषदची सीट संख्या आहे आणि महाराष्ट्र 2 नंबरला आहे. महाराष्ट्राला 78 सदस्य संख्या आहे विधान परिषदेची आणि महाराष्ट्राची विधानसभेची 288 आहे. देशामध्ये गेला तर देशामध्ये लोकसभेची सदस्य संख्या 543 आहे आणि राज्यसभेची सदस्य संख्या ही 250 आहे. ही जी सदनं आहेत ते त्या पद्धतीने तुम्हाला विचारली जाऊ शकतात आणि विचारली गेली सुद्धा आहेत. ओके, अगदी सोपा प्रश्न हा देखील आपल्या लेक्चर सिरीज मध्ये ऍज इट इज पडलेला आहे. ओके, यानंतर जर आपण बघितलं तर कोणता प्रश्न जीएस चा. ओके, खाली आपण बघूया. हा देखील प्रश्न मी आपल्या लेक्चर सिरीज मध्ये नाही, पण असं तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न का पडलाय. तर या बघा काय विचारलंय, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मुख्यालय. तर कोविडच्या काळात ही खूप संस्था गाजली का, कारण पुण्यावरून हे जे केमिकल संस्था आहे या संस्थेने कोविडच्या काळात खूप महत्त्वाची भूमिका बजावली.
ती म्हणजे पुणे या ठिकाणी ही संस्था आहे. ओके, त्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेला आहे नॅशनल लॅबोरेटरीचा पुणे. जसं की बऱ्याच वेळा पेपर मध्ये प्रश्न पुण्याचा विचारला जातो, तो एनडीएचा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे? पुणे आहे. त्यानंतर विद्येचं माहेरघर म्हणजे ऑक्सफर्ड ते सुद्धा पुणेला आहे. आतापर्यंत पुणेचे 3 प्रश्न परीक्षेमध्ये जास्तीत जास्त वेळा आलेले आहेत. त्यामध्ये हा प्रश्न एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी ओके पुणे या ठिकाणी, खडकवासला या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर पुणेला विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथा प्रश्नही पुण्यावरती जर आला तर जसं की आपण होम रूल लीग चळवळ ही आणि बेजंट यांनी मद्रास जवळ अड्यार या गावावरून सुरू केली आणि लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगचं मुख्यालय कुठे ठेवलं? पुणे या ठिकाणी ठेवलं. म्हणजे पुण्याचे 4 प्रश्न तुम्हाला अनेक वेळा दिसून येतील. त्याचा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, हा देखील प्रश्न मी बऱ्याच वेळा सांगितला होता लेक्चर सिरीज मध्ये. ओके, यानंतर आपण बघूया. हा एक डेंजर क्वेश्चन होता की बघा काय विचारलंय, मुंबई हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते ज्यांनी कोल्हापूरच्या सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली. आपल्याला माहित आहे की मुंबई हायकोर्टाची खंडपीठ ओके, एक आहे औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला, दुसरं जे आहे ते गोव्या पणजी या ठिकाणी आहे आणि तिसरं आहे ते नागपूरला आणि चौथं खंडपीठ कुठे तयार झालेलं आहे? याच वर्षी म्हणजे 2026 मध्ये खंडपीठ तयार झालेलं आहे पुण्याचं. आणि कुठे तयार केले? त्यावेळी न्यायमूर्ती कोण होते? हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जाणार आहे. गेल्या वर्षी याच्यावरती कसा प्रश्न आलेला आहे लक्षात घ्या की भारत देशातील कोणत्या न्यायालयाला सर्वाधिक खंडपीठ आहेत? तर मुंबई हायकोर्टाला आहे. एक आहे छत्रपती संभाजीनगर ओके, या ठिकाणी मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ आहे. दुसरं आहे नागपूर या ठिकाणी ओके, तिसरं आहे गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी. हे 3 खंडपीठ होती आणि चौथं खंडपीठ नुकतंच झालेलं आहे आणि ते कुठे झालेलं आहे? कोल्हापूर या ठिकाणी. आणि ज्यावेळी हे खंडपीठ झालं त्यावेळी मुख्य न्यायमूर्ती कोण होते? तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे काय होते? मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती होते. आणि हाच प्रश्न एमपीएससीने हायकोर्टामध्ये टाकलेला आहे. अगदी हा सुद्धा इजी क्वेश्चन होता, काही अडचण नाहीये. ओके, यानंतर आपण बघूया. बघा हे जे प्रश्न आहेत जे रिझनिंगचे असतील, मॅथचे क्वेश्चन असतील, हे सुद्धा आणि इंग्लिश ग्रामरचे सुद्धा एकदम इजी क्वेश्चन विचारले पोरांनो. पेपर मध्ये कुठेही असं वाटलं नाही की थोडा वेळ विचार करावा आणि काहीतरी आपल्याला विचारलं जाईल. ओके, खूप इजी. यानंतर 78 90 ओके आता ह्या बघा सायन्सचा क्वेश्चन आहे. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी, तर ग्लुकोमीटर कशासाठी? शरीरातील द्रव मोजण्यासाठी लागतंय. हा देखील एक सायन्सचा क्वेश्चन आहे, खूप इझी आहे. यानंतर बघा 82 क्वेश्चन पडलेला आहे की ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न बसणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? ओके, तर त्यांना म्हटलं जातं नास्तिक. काय म्हटलं जातं? नास्तिक. ओके, तर हे सगळ्यात जास्त प्रश्न आता इथे व्यक्तीवरती विचारलाय, लक्षात असू द्या. पण ज्यावेळेस भगत सिंग हे कोठडीमध्ये होते किंवा जेलमध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्याच्या अगोदर देवाला खूप मानायचे आणि त्याच्यानंतर एक पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकाला नाव देतात मी नास्तिक आहे. ओके, मी देवाला मानणारा नाहीये. आणि भगतसिंगांच्या बाबतीत खूप वेळा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न असा आहे, ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? नास्तिक म्हटलं जातं. आणि मैं नास्तिक हूं अशा लेवलचं पुस्तक कोणी लिहिलं असेल तर भगतसिंगांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि भगतसिंगांचा प्रश्न अनेक वेळा पडलेला सुद्धा आहे. ओके, अत्यंत इझिली क्वेश्चन हा सुद्धा आहे, काही अडचण नाहीये. ओके, यानंतर कुठला प्रश्न? जीएसचा 90 ओके, जास्तीत जास्त ठीक आहे. एकंदरीत पाहिलं तर एवढे प्रश्न, त्यामध्ये फक्त एक प्रश्न सोडला तर ऑलमोस्ट जे काही 10 प्रश्न पडले त्यामध्ये 9 प्रश्न हे आपल्या लेक्चर सिरीज मध्ये पडलेले आहेत.
याचाच अर्थ आपण लावू शकता की किती विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतोय. मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश ग्रामरचे सुद्धा तुम्ही जर लेक्चर अटेंड केले असतील तर त्याचेही प्रश्न हे परीक्षेमध्ये ऑलमोस्ट सगळेच्या सगळे पडलेले आहेत. ओके, तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.